कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही दोघं होणारे नवरा बायको आहेत, हो ना? मग घाबरताय काय? बोला ना। हे बघा, मी दोघांनाही सांगते, आता तुमच्या दोघांचे लाजायचे हे आणि असे चोरून भेटण्याचे दिवस संपलेत। हा, आतापर्यंत ना तुम्ही दोघं खरे नवरा बायको व्हायला पाहिजे होतात, कळतंय का तुम्हाला? मी एक काम करते, मी आत्ताच जयूकडे जाते आणि तुमच्या दोघांबद्दल सगळं सांगून टाकते। आज का? का म्हणजे? अरे मागणी घालायला बेबी। हा, आणि हे बघ अखिल, एकदा का तुमच्या दोघांचं लग्न झालं ना की खरंच खूप टेन्शन संपतील रे। नाही नाही, मी ऍक्च्युअली तनयाला आता तेच समजावत होतो। काय ना, घरी आता खूप वाद सुरू आहे आणि आईचा मूड खूप खराब असतो। आत्ता सांगितलं तर परत काहीतरी भलताच परिणाम नको व्हायला। भलताच परिणाम म्हणजे काय होईल? आनंदच होईल ना तिला, की नाही? नाही नाही नाही, तसं नाही। काय ना, अजून आईला आमच्या रिलेशन बद्दल काहीच माहिती नाही ना, आणि ती आता ऑलरेडी खूप चिडलेली असते म्हणून। हे बघ अखिल, डोंट वरी, मी बोलीन ना तिच्याशी। ते तुम्ही बोलालच, पण आत्ता नको। हा मग काय ना, आता तुम्ही बोलाल आणि आईने चिडून नकार दिला तर जरा अति होतंय अखिल। हे बघ, मला असं म्हणायचंय की ज्या व्यक्तीचं डोकं ठाऱ्यावर आहे ना, ती माझ्या तनयाला कधीही नकार देऊ शकणार नाही। तू नको ना एवढा नेगेटिव्ह विचार करू साखे। हे बघ, मी तुझ्या घरी जाते, जयूशी व्यवस्थित सगळं बोलते, तुम्ही काळजी करू नका रे। मी यायच्या आधी तुम्ही काय म्हणालात करत होतात? बोलत बसला होतात ना, मग बोला। मला एक महत्वाची मीटिंग आहे, मी निघते। हा, उठून का उभे राहिलाय? अरे बोलत बसला होतात ना मी यायच्या आधी, मग बोला ना। चल, मी आलेच। ओके, बाय बाय बाय। हळू हळू। वसुंधरा, बनी, बाबाच्या मागे लपून जायचं ठरवलंयस? इकडे ये। आपण नंतर आरामात बोलूया। नाही, मला आत्ताच बोलायचं। बनी, बाहेर ये। बस। एकदा सांगितलं कळत नाही ते तुला? काय करतोयस तू असं? तुला अभ्यास करायचा नाहीये? तुला माहिती नाही शाळा किती मोठी आहे, किती मागणी आहे? अरे माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की तू मन लावून अभ्यास करावा, तेही होत नाही तुझ्याकडून। अगदी बाबा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।